गेल्या 103 दशकांपासून नाशिक शहरामध्ये चालत आलेली परंपरा म्हणजेच वसंत व्याख्यानमाला. या वसंत व्याख्यानमालेमध्ये मुख्य कर्करोग समजून घेणे काळाची गरज आहे. हे व्याख्यान डॉक्टर विशाल जाधव, मुख्य कर्करोग तज्ज्ञ नाशिक यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला. शंतनू बिरारी यांचा सत्कार करण्यात. तसेच डॉक्टर विशाल जाधव, मुख्य कर्करोग तज्ज्ञ यांचा देखील सत्कार वसंत व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. प्रोसिजर आहे, त्रासदायक प्रोसिजर आहे. दुसरी आहे सर्जरी. सर्जरीमध्ये कधी कधी गाठ छोटी असेल तर ती आपण काढून घेतो, परंतु त्या गाठीचाही रिकरन्स म्हणजे परत होण्याची शक्यता असते. त्यासाठी परत आपण रेडिएशन देतो. म्हणजे रेडिएशनचे कॉम्प्लिकेशन काय आहे, म्हणजे जे रुग्ण रेडिएशन घेतात त्यांची त्वचा काळी होते, त्यांच्या केस जायला लागतात, त्यांच्या तोंडातल्या ग्रंथी सलायव्हरी ग्लँड्स आहेत त्या कमकुवत होऊन लाल जे काय तयार होण्याचं प्रमाण कमी होतं, त्याला झिरोस्टोमिया म्हणतात. आणि जर ते लाल तयार होण्याचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला तोंडात आग होते. आपण जे काही रेग्युलर जेवण आहे ते सुद्धा जेवण करू शकत नाही, आपली टेस्ट जाते, आपल्या तोंडात परत रेडिएशनमुळे अल्सर होण्याची शक्यता असते. परत आपल्याला सेकंडरी जे काही बुरशी तोंडात लागणे, कॅन्डिडियासिस, हे सगळे सेकंडरी आजार होण्याची शक्यता असते. हे जर सगळं आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर सोपा उपाय की आपण जे काही वाईट कृती करतो, जे व्यसन करतोय ते जर आपण केलं नाही तर आपल्याला बायोप्सी करण्याची गरज नाही. ते जर आपण केलं नाही तर आपल्याला सर्जरी करण्याची गरज नाही. आणि जर कधी कधी हा कॅन्सर आपल्या जिभेपुरताच राहत नाही, गालापुरताच राहत नाही, तो बोनमध्ये सुद्धा पोहोचतो. आणि बोनमध्ये जेव्हा पोहोचतो तेव्हा तो स्प्रेड 3 मार्गातून होतो, लिम्फॅटिक, ब्लड आणि लोकल स्प्रेड. तर अशा वेळेस काय होतं की तुमच्या लिम्फॅटिक मध्ये गेला तर आपल्याला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण बरेच बघतो की कमांड ऑपरेशन केलं जातं, मग तुम्हाला जेवण करता येत नाही. या कार्यक्रमात असंख्य नागरिक, महिला तसेच वसंत व्याख्यानमालेमधील सदस्य तसेच डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.